आणि एक ब्रेकिंग बातमी समोर येते। बीडमध्ये खरं तर रक्षकच भक्षक बनल्याचं चित्र पाहायला मिळालंय। पोलीस हवालदाराने एका महिलेवर अत्याचार केलाय। महिला दिनाच्या दिवशी पातोड्यात गंभीर घटना घडली आहे। खरं तर पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। तर पाटोदा पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार गडकर यांनी महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावून पाटोदा येथील स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात घेऊन त्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे आता एकच खळबळ माजली आहे। या संदर्भात खरं तर पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी आहे की गेवराई तालुक्यातील महिला मागील काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती। या निमित्ताने मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली। यातून त्यांच्यात संभाषण व मेसेज आदी होती आणि याच संधीचा लाभ घेत या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त साधून खरं तर या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतलं आणि तिच्यावर अत्याचार केलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेले। हरिदास, नेमकं प्रकरण काय आहे, तुमची काय माहिती आहे? आज महिला दिन बीड जिल्ह्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। अनेक महिलांना पुरस्कार देखील या ठिकाणी देण्यात आले। महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। मात्र पाटोदा पोलीस ठाण्याअंतर्गत ही जी महिला आहे त्यांची तक्रार या ठिकाणी देण्यासाठी काही दिवसापूर्वी त्या महिला आल्या होत्या आणि या काही त्यांच्या वादामुळे त्या महिलांची पाटोदा पोलीस ठाण्यामध्ये ये-जा होती आणि या संदर्भामध्ये ते जी संबंधित कर्मचारी आहेत त्यांची आणि त्यांची ओळख झाली। फोन नंबर देखील एकमेकांना दिले गेले। मात्र आज ज्यावेळेस ही जे संबंधित जे अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांनी सांगितलं की ही जी महिला आहे ती पुण्याला चालली होती आणि संबंधित जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांना फोन करून बोलावून घेतलं आणि पाटोदा जी स्टेट बँक आहे त्या बँकेच्या तिथं बोलावून त्या ठिकाणी अत्याचार केल्याची घटना या ठिकाणी घडली। काही लोकांनी पाहिलं असतं त्या ठिकाणी त्या महिलेनं आरडाओरडा केला। मात्र असा आरडाओरडा केल्यास मी खोट्या गुन्ह्यात तुला गुंतवील असं देखील त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं। महिलेद्वारे आरडाओरड केल्यानंतर खरं तर ही घटना समोर आलेली आहे। धन्यवाद हरिदासजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।